50 वर्षानंतर म्हणजेच 1977 नंतर महसूल खात्याचा आस्थापनेचा आर काल आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे। नोटिफिकेशन आज प्रसिद्ध झालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या आरला मान्यता दिली आणि एक अत्यंत जी खूप दिवसाची रखडलेली जी प्रक्रिया होती आस्थापना विषयक, त्या प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत। मी सर्व महसुली अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अत्यंत त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा जो आस्थापनेचे प्रमोशन असतात किंवा त्यांचे अपॉइंटमेंट असतात, ह्या महत्त्वाच्या निर्णय काल झालेला आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे। एसआरएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता। ग्रामीण डीपीसी काही वेगवेगळ्या बैठकी घेतल्या, काही बदल केले प्रायोगिक स्तरावर। नागपूर शहराच्या आमदाराची मागणी आहे की वेगळी डीपीसी व्हावी, पण असं करता येत नाही। एका जिल्ह्याला एकच डीपीसी असतं। पण एक बाब मान्य केली की त्यांचे जे काही प्रश्न आहे डीपीसी आणि जिल्ह्यासंबंधी किंवा शहरासंबंधी, त्यावर 27 तारखेला नागपूर शहरापुरत्या विषयाकरता वेगळी चर्चा ही आयोजित केलेली आहे। डीपीसीचं त्या ठिकाणी एक प्रकारची मिनी डीपीसी किंवा त्याला लघुगट म्हणता येईल, पण एक छोटी डीपीसी सारखी एक बैठक आम्ही घेणार आहोत। एफएसआय घोटाळा झालेला आहे मुंबईमध्ये। युनिकॉर्न बिल्डरनं 100 कोटीपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप होत आहे। एसआरएमध्ये जे अधिकारी आहेत तिथंच राहतात, परत येत नाही, डेप्युटेशनवर राहतात। या सगळ्या समेत चौकशीची मागणी होत आहे। नाही, हे खरं आहे की एसआरएमध्ये वर्षानुवर्ष काही अधिकारी बसले आहेत। आता मुख्यमंत्री याचा तपास करतील, पण तिथे काय घोटाळा झाला हे मला आज तर माहिती नाही, पण निश्चितपणे मी समजून घेईल आणि माननीय मुख्यमंत्र्याकडे तक्रार झाली असेल तर माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील। इन्क्वायरी होणार का या प्रकरणामध्ये? इन्क्वायरी होणार का? युनिकॉर्न प्रकरणात चौकशी होणार? नाही, चौकशी होतच ना। जर सरकारकडे तक्रार आली तर चौकशी करावंच लागतं, ती मॅन्डेटरीच आहे, ते आम्ही करतोच आहे। पण आमच्याकडे आली, माझ्याकडे महसूल खात्याकडे आली तर मी करेल, नगरविकासकडे केलं तर नगरविकास करेल, किंवा मुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्री करतील। मोदीजींना तरुण विरोधी पंतप्रधान आहे असं राहुल गांधी म्हटले। या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3दा पंतप्रधानपदी आरूढ केला आहे। 140 कोटी भारतीयांनी त्यांना मोदीजींना प्रचंड बहुमत दिलेलं आहे। काहीतरी सरकारच्या विरोधी भूमिका स्वीकारायच्या। खरं तर मी कालही सांगितलं की पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे, पण याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानजींनी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला। एका सिस्टीममध्ये बदमाशी झाली आहे, ही जबाबदारी सरकारची आहे, नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने। त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करतायत आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली, कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं।